तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी प्रस्थान. पाऊले चालती पंढरीची वाट. धन्य धन्य निवृत्तीनाथा, काय महिमा वर्णावा. असे अभंग मुखी गात हातात वारकरी संप्रदायाच्या पताका, महिलांनी डोक्यावर घेतलेले तुळशी पात्र, विणेकरी, टाळकरी आणि मानाच्या दिंड्यांसह हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने अत्यंत उत्साहात प्रस्थान झाले आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या आषाढी वारी सोहळ्यासाठी 50,000पेक्षा अधिक भाविकांनी त्र्यंबकेश्वर नगरीत गर्दी केली होती. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या आषाढी वारी निमित्त पायी दिंडी सोहळ्यासाठी कालपासूनच मानाच्या दिंड्यांसोबत हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले होते. सकाळी निवृत्तीनाथांच्या मंदिरात संतश्रेष्ठांची विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर संस्थांच्या वतीने मानाच्या दिंड्यांच्या प्रमुखांना नारळ व कपाळी बुक्का लावून सन्मानित करण्यात आले. यानंतर पुंडलिक वरदे हरी विठ्ठलचा गजर करीत पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला. पाना फुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथामध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची मूर्ती व पादुका ठेवण्यात आल्या होत्या. रथाच्या पुढे बैलगाडीमध्ये नगारा आणि त्यामागे सनई चौघडा होता. रथाच्या पुढे मानाच्या 4 दिंड्या होत्या, ज्यामध्ये संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान, श्री विठ्ठल मंदिर गावठा दिंडी, सिन्नर, हरिभक्त परायण श्री एकनाथ महाराज गोळेसर दिंडी, कुंदेवाडी सिन्नर, हरिभक्त परायण मोहन महाराज बेलापूरकर दिंडी, पंढरपूर यांचा समावेश होता. तर रथाच्या मागे मानाच्या 35 दिंड्या अतिशय शिस्तबद्धरित्या सहभागी झाल्या होत्या. दुपारी 2:30 वाजता नाथांच्या मंदिरासमोरून पालखीचे प्रस्थान झाले. प्रस्थानाच्या सुरुवातीला जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन आणि खासदार राजाभाऊ वाजे यांनी रथाचे सारथ्य केले. यावेळी आमदार हिरामण खोसकर, मनसेचे अमित ठाकरे, अक्षय महाराज भोसले, विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम, आयुक्त शेखर सिंह आणि तहसीलदार गणेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर रथ भगवती चौकात आणण्यात आला, जिथून नाथांची प्रतिमा पालखीने कुशावर्त तीर्थावर नेण्यात आली. तेथे नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे व त्यांचे पती माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी मूर्ती स्नान घालून पूजा अभिषेक केला. या सोहळ्याप्रसंगी उपनगराध्यक्षा सौ वेदिका पाटणकर, समीर पाटणकर, पुजारी हरिभक्त परायण, जयंत महाराज गोसावी, संस्थांचे अध्यक्ष, सचिव, पालखी सोहळा प्रमुख, विश्वस्त आदी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे यांच्या बैलजोडीला महानिर्वाणी आखाड्यापर्यंत बैल जोडण्याचा मान होता आणि त्यांचे चिरंजीव अजय अडसरे यांनी रथाचे सारथ्य केले. येथून पुढे पंढरपूरपर्यंत इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथील शेतकरी गजीराम पुंजा मते व सिन्नर तालुक्यातील सुरेगाव येथील संपत भालेराव यांच्या बैलजोड्या आलटून पालटून रथाचे सारथ्य करणार आहेत. यानंतर पालखीने त्र्यंबकेश्वर मंदिराकडे कूच केले, जिथे भगवान त्र्यंबकराज व संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांची भेट घडवण्यात आली आणि मंदिरासमोर अभंग गायन झाले. यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त कैलास फुले यांनी पालखीचे स्वागत केले. रथाच्या पुढे मोठ्या संख्येने अश्व सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी सातपूरपर्यंतचा पायी प्रवास अवघड होत असल्याने मागील 3 वर्षांपासून पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर शहराजवळील नाथांचे गुरु श्री गहनीनाथ महाराजांच्या समाधीस्थानावर म्हणजेच प्रयाग तीर्थासमोरील श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यात ठेवण्यात येतो. येथे त्र्यंबकवासीय व पंचक्रोशीतील रहिवाशांच्या सहकार्यातून वारकऱ्यांसाठी मंडप आणि भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. त्र्यंबकेश्वरची ही पालखी 27 दिवसात जवळपास 450 किलोमीटरचा पायी प्रवास करून 24 जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात पोहोचेल. पालखीचा जाऊन येऊन एकूण कालावधी 49 दिवसांचा असणार आहे. या सोहळ्यासाठी रथाची अत्यंत आकर्षक सजावट विंग्स फ्लोरा डेकोरेटर्सचे संचालक कैलास माळी व रवींद्र माळी यांनी दरवर्षीप्रमाणे स्वखर्चाने सेवा म्हणून केली होती. सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी यांनी भेट दिली, तर पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले यांनी मंदिर चौकात रथाचे सारथ्य केले. पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच गृहरक्षक दलाचे तालुका समादेशक दत्तू खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली
होमगार्ड्सनी चोख बंदोबस्त ठेवला होता. भक्ती, शक्ती आणि शिस्तीचा हा त्रिवेणी संगम अनुभवण्यासाठी अवघी त्र्यंबकनगरी विठ्ठलमय झाली होती. संत निवृत्तीनाथांच्या या पालखी सोहळ्याचे पुढील सर्व अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क.